पुण्यात पुढच्या बातमीकडे, कुठल्याही महिलेवर अन्याय होत असेल तर आम्हाला सांगा असं मी म्हटलं होतं. त्यात त्यांनी वैयक्तिक का घेतलं अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे. तर जयकुमार गोरे महिलेवर हक्कभंग आणणार का असा सवाल संजय राऊतांनी केलाय. तसंच जयकुमार गोरे हे छोटे किरीट सोमय्या असल्याचंही राऊतांनी म्हटलंय. जयकुमार गोरे हे छोटे किरीट सोमय्या असल्याचं विधान आता संजय राऊत यांनी केलेलं आहे. संजय राऊत यांनी मीडिया माध्यम आहे, कशाचं माध्यम आहे? मीडिया हे माध्यम कशाचं आहे की लोकांचा आवाज हा फक्त काही लोकांपर्यंत घेऊन जायचा आहे. आणि जर समजा एखादी व्यक्ती न्याय मागत असेल आणि मीडियाने ते चॅनलच्या माध्यमातून दाखवलं असेल तर ते एक माध्यमच झालं. आता आमच्या विरोधात सुद्धा अशा बऱ्याच काही बातम्या असतात, त्या खऱ्या नसतात. पण आम्ही उद्या जाऊन कोणावर हक्कभंग आणतो असं नाही. छोटा चॅनल असू नाही तर मोठा चॅनल असू, जे काय आहे मीडियाला तो हक्क आहे. त्यामुळे तिथं मला असं वाटतं गोरेंनी थोडीशी समजूतदारपणा तिथं दाखवला पाहिजे. खूप असं पर्सनली घेतलं नाही पाहिजे. पण नोटीस काय आहे हे बघितल्याशिवाय आपल्याला बोलता येणार नाही. तरी तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी कसं काय मंत्रिमंडळात घेतलं या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात न घेता, आणि इतकं करून सुद्धा आता मंत्री झाल्या होत्या आपण पुन्हा त्या महिलेला त्रास देताय, छळ करताय, अशी त्या महिलेची नवी तक्रार राज्यपालांकडे. आणि 17 मार्च पासून ती अबला, ती महिला उपोषणाला बसते आणि आंदोलन करते आझाद मैदान आणि विधान भवनासमोर. मग तुम्ही हक्कभंग त्या महिलेविरुद्ध आणताय, कोणाविरुद्ध आणताय? पाहूया ना, आणा ना, बघतो ना. मग मी हे छोटे किरीट सोमय्या आहेत, ज्युनियर किरीट सोमय्या आहेत. नागडे फोटो स्वतःचे पाठवायचे, काढायचे, व्हिडिओ करायचे. अशा छोट्या किरीट सोमय्यांना, नागड्यांना आपण मंत्रिमंडळात घेऊन काय संस्कृती महाराष्ट्राची तुम्ही देवेंद्रजी दाखवू इच्छितात त्या देश